बाग फुलवलेली आहे. म्हणजे तुम्ही याला सगळं जेलमध्ये येणारे तुम्ही कृषी खात्याचा अधिकारी आहात. मी कृषी सहाय्यक PN नलवडे जवळजवळ 5-6 वर्षापासून या गावात कृषी सहाय्यक पदावर कार्यरत आहे. आणि हे शेतकरी म्हणजे कांतीलाल फडतरे ते माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. आणि त्यांचे वडील अरुण फडतरे हे सुद्धा चांगल्या परिचयाचे होते. ते आत्ता ते नाहीत आपल्या हयातमध्ये. आणि मी पाहिलं तर एक 3-4 वर्षापूर्वी इथं पूर्ण माळ होतं, अगदी खडकाळ माळ होतं. आणि यांचा माझा चांगला परिचय असल्या कारणाने मी यांना फळबाग लागवड घेण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि त्यांच्या इतरही फळबागा इतर ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी खडकाळ माळ रानावरती सर्व रान तयार करून कृषी विभागामार्फत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी यांची निवड करण्यात आली. आणि त्यानुसार यांना आतापर्यंत 2 वर्षापर्यंत फळबाग लागवडीचं अनुदान दिलेलं आहे. आणि हे केशर जातीचा आंबा लावलेला आहे. आणि खडकाळ माळ रानावरती ठिबक सिंचनचा वापर करून चांगल्या शेणखत माती मिश्रणाचा वापर करून बाग जगवलेली आहे. आणि शेतकऱ्यांना या योजनेचा तर फायदा झालेलाच आहे. त्याचबरोबर हे शेतकरीसुद्धा स्वतःहून काम करत असतात आणि होतकरू शेतकरी आहेत. त्यामुळे ह्या फळबागेचा त्यांना भविष्यासाठी चांगला उपयोग होणार आहे. नलवडे, आता ही मी बघितलं एक आंबा आहे, ही कुठल्या जातीचा आंबा आहे? हा केशर. हां. आता यामध्ये तुम्ही जे अनुदान दिलेलं आहे, शेतकऱ्यांनी कष्ट केलेलं आहे, त्याच्यामध्ये आल्यानंतर थोडंसं समाधान वाटलं मला. राज्य सरकारनं जी योजना आखली त्याचा फायदा खऱ्या अर्थानं आणि स्वतः कष्ट करून फडतरेंनी घेतलेला आहे. माझ्याबरोबर आहेत आमच्या कृषी तज्ज्ञ आणि आमचे सिनियर शहाजीदाजी. तर माझाच प्रश्न असा आहे की आता ही शेतकरी एवढं कष्ट करून येतोय, पण नेहमी शेतकऱ्याच्या मालाला भाव नसतो. आता हा केशर आंबा आहे, तिने आता ते कष्ट करून घेतलेला आहे. आणि सांगोला तालुक्यामध्ये आता आंब्याच्या बागेची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. आणि शेतकऱ्याचा कल कसा असतो, टामॅटो लावली की सगळ्यांनी टामॅटो लावायची, एकदम जास्त उत्पादन झालं की दर पडतो. तर आता हे आंब्याच्या बाबतीमध्ये राजे आपलं मत काय? आंब्यामध्ये मत असं आहे की ही आमच्या शिरवळला काय भाग टेकडावरचा आहे आणि लाल मातीचा आहे, लाल दगडाचा आहे. त्याच्यावरचा माल लवकर येतो. आता शिरवळ्यातली एक जण आहे सलगराई बाग 6 टन माल त्याचा 160 रुपयांनी दिला. आणि नंतर आता 90 रुपयांनी मागायला आहेत. म्हणजे तुम्ही जे म्हणता मार्केटचा प्रॉब्लेम शेतकऱ्याच्या ह्याच्या सांगण्यावरनं ती लगेच रेट पाडायला व्यापारी तयार आहेत. आणि त्याच्यामुळं ह्याला मार्केटची शासनानं काहीतरी गॅरंटी देऊन परदेशात माल जायला ह्याचं हे केलं तर परदेशात माल पाठवायची आमची तयारी आहे. पण पैशाही गॅरंटीसाठी काय ह्याचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं पाहिजे. साधारणपणानं चर्चा केल्यानंतर असं निदर्शन आलं माझ्या, शेतकरी चांगला माल पिकवतोय, पण त्याच्या मार्केटिंगचं व्यवस्था जशी राज्य सरकारनं रोजगार हमीतनं वेगवेगळ्या स्कीममधनं कैलासवासी फुंडकर योजनेतनं अनुदान आणि हे सगळं सुरू केलेलं आहे. पण मार्केटिंगमध्ये सुद्धा सरकारनं लक्ष घालावं अशी सगळ्या बागायतदारांची शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याचं कारण असं आहे हे सगळं पिकवलेला सोन्यासारखा माल आहे. याला त्या ह्याच्यातनं येणारे सगळे जे दलाल आहेत आपल्या कुठल्या झारखंडचे किंवा अन्य कुठलेही, तर शेतकऱ्यापेक्षा दलालालाच जास्त पैसे मिळतात. त्यामुळे शेतकरी आमचा थोडासा नाराज आहे. त्या बाबतीमध्ये आपण लवकरच राज्य सरकारबरोबर चर्चा करू. संबंधित खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याबरोबर मी आता कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांशी सगळ्या बोललो. तर आपल्याला यामध्ये आणखी थोडंसं, कारण कसं आहे सांगोला तालुका हा जगाच्या नकाशावर फळ उत्पादक म्हणून आमच्या बहादर शेतकऱ्यांनी नाव, डाळिंब असेल, बोर असेल, द्राक्ष असेल, आता आंबा असेल, कुठलीही बागेची योजना सांगोला तालुक्यात आल्यानंतर कुठली फळाची असेल, आता आंबा असेल, आता पेरू या बागेमध्ये आपण आता 2 मिनिटं पेरू बघणार आहोत. तर अतिशय चांगलं उत्पन्न, क्वालिटीचं उत्पन्न काढणारा माझा तालुका आणि बळीराजा आहे. परंतु मार्केटिंगमध्ये थोडासा न्याय मिळत नाही. तर आपण सगळे शेतकरी, तुम्ही सगळे पत्रकार मंडळी, आपण शेतकऱ्याला न्याय देऊन राज्य सरकारबरोबर चर्चा करून जास्ती कसा मालाला शेतकऱ्याचा भाव मिळेल याची आपण व्यवस्था करूया. आपण आता आता या ठिकाणी याच रोजगार हमी योजनेतच पेरूची बागेची लागण केलेली आहे. आणि सगळ्यांनी बघितलं तर यामध्ये एक अडचण अशी आहे की राज्य सरकारनं पेरूची एक जात जे अनुदानावर दिली जाते त्यामध्ये सरदार पेरू आहे, परंतु सरदार पेरूची क्वालिटी नाही. मग सगळ्याच शेतकऱ्यांनी तैवानची लागण केलेली आहे. पण तैवान हा पेरू आहे तो शासनाच्या फळबाग योजनेमध्ये नाही.
माझी नलवडे इथं कृषी सहाय्यक आहेत, मी आता वरिष्ठांशी बोललो. अतिशय सुंदर बाग आहे. 6 महिन्यामध्ये म्हणजे साधारणपणानं रोप लावल्यानंतर 6 महिन्यामध्ये त्याला पेरूची फलधारणा होते. या अगदी कमी वेळेत चांगली पिकं मिळणारं हे पेरूचं झाड आहे. पण त्यामध्ये काही थोड्याशा त्रुटी आहेत. तर त्या बाबतीमध्ये आता माझी चर्चा झालेली आहे. आपली पत्रकार मंडळींना विनंती आहे माझी, या बाबतीमध्ये आम्ही काही एक बैठक लावणार आहोत. त्यामध्ये आपल्यालाही निमंत्रित करतो. शासनाच्या योजना चांगल्या आहेत, पण त्यातल्या काही ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी आपण थोडंसं बाजूला करायच्या दृष्टीनं आपण भविष्यात प्रयत्न करूया. एवढंच मला या ठिकाणी वाटतंय. धन्यवाद. बघितलं की आज या ठिकाणी आपण शिरवावी येथे धनाजी साळुंके आणि त्याची पत्नी शुभांगी आणि या परिवारानं महाराष्ट्रामध्ये शेती क्षेत्रामध्ये एक अग्रेसर असं मोठं उत्पादनामध्ये नाव केलेलं आहे. मिरचीचं क्षेत्र किती आहे धनाजी? 25 गुंठा. 25 गुंठ्यामध्ये 6 महिन्यामध्ये आतापर्यंत विक्रमी 9 टन माल गेलेला आहे. आणि अजून किती अपेक्षित आहे? 15-16 टन अजून निघाले. कमीत कमी 15-16 टन म्हणजे साधारण 15 धरलं तर 15-10 25 टन म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं विक्रमी उत्पादन या ठिकाणी शिरबावीसारख्या गावामध्ये. आणि मिरचीची झाडं जर आपण बघितली तर ही जी अजून वाढ आहे एवढी मोठी आणि अतिशय चांगल्या क्वालिटीची मिरची या ठिकाणी आहे. या ठिकाणी कृषी अधिकारी सगळी मंडळी आहेत आणि हे सगळं कष्ट आहे हे ह्या दोघांनी नवरा बायकोनी या ठिकाणी घेतलेलं आहे. तर मी माझी इथे कृषी खात्याचे अधिकारी आहेत, ह्याच्या दरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे आपण उत्पन्न काढतोय, विक्रमी झालं, सगळं झालं, आणि शेवटी शेतकरी कष्ट तर कशासाठी करतोय तर आपल्याला त्यातनं 4 पैसे निर्माण व्हावे. म्हणून आम्ही सगळे आलो. तर इथं आमचे कृषी खात्यातले ज्येष्ठ या गावचे नागरिक शहाजी दाजी आहेत, ज्यांनी कृषी खात्यामध्ये आणि डाळिंब उत्पादक संघामध्ये चांगलं काम केलेलं आहे. तर दराच्या बाबतीमध्ये मी थोडंसं दाजींना विचारतो की आता मिरच्या सगळीकडे सुरू झालेल्या आहेत, पण दर नेमकं शेतकऱ्याची उत्पादनाला सुरुवात होते आणि दर मिळत नाही. या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे? ही ओली मिरची आहे, हिरवी मिरची ओली विकली जाते आणि ओली विकली जाताना हे दर ती जी म्हणजे होणारच आहेत. परंतु मार्केटमध्ये गेल्यावर फसवणूक होते. ती फसवणूक होणे ह्याच्यावर शासनानं काहीतरी निर्णय घ्यावा अशी आमची विनंती राहिली. आता बाबा हे उत्पादन काढत असताना जे मंडळीला घेणार पुढे काय तुम्ही किती कष्ट झालं तर तुमचं सांगा, तुम्ही किती कष्ट केलं, काय केलं, कसं उभा केलं? काय याला शेणखत पहिल्यांदा सुरुवातीला बेसर डोस, शेणखत, ड्रेप, मल्चिंग हे सगळं केलं आणि संदीप म्हणून त्यांचं त्यांनी आपल्याला ह्याच्याला शिकून म्हणजे औषधाची माहिती दिली. पण बऱ्याच वेळा तुमच्याकडे मी तिकडे ऑफिसला आल्यावर तुम्ही म्हणायचं काय करतोय धनुघरी, काहीतरी जरा शेतीकडे लक्ष दे. मग ह्याच्यासाठी तुम्ही ही मला सगळं प्रसन्न केल्यामुळे ही परत इथपर्यंत असं केलं. कोणत्या जातीची मिरची आहे? 21-32 नामदारी. लावल्यापासून खर्च किती आला ह्या मिरचीला? लावल्यापासून 1,90,000 खर्च आला. आता तोडा किती आहे? काय तोडा 6वा आहे आतापर्यंत त्याचा. 9 टन 400 निघाला आतापर्यंत आणि अजून इकडे शिल्लक आता ह्या तोड्याचा. खर्च वजा फायदा काय आतापर्यंत? आतापर्यंत 2,10 झाले म्हणजे आता खर्चातून बाहेर पडले, पण तसं अजून तिला खर्च चालूच राहते. जसं निघेल तसं घालायचं, निघेल तसं चालूच आहे त्याचं. तालुक्यातील तरुणांना काय तुम्ही संदेश देऊ शकता? तालुक्यातल्या तरुणांनी स्वतः कष्ट घेतलं पाहिजे आणि ह्याच्यावरती वेळोवेळी लक्ष दिलं पाहिजे की अशी व्हरायटी आहे की ह्याला जर नाही वेळेत जपलं तर ती प्लॉट येऊ शकत नाही. तर ह्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने काय केलं पाहिजे, आपण जे काय करतो ते फक्त असं ध्यान देऊन केलं पाहिजे. काय नाही, मी रोपं ही लावल्यानंतर त्याला लिक्विड सोडणं, फवारणं, यांच्याबरोबर बायांबरोबर मिरच्या तोडणं, सगळं 50% वाटा महिलांचा. खरोपणे आज या ठिकाणी सांगोला तालुक्यातल्या शिरबावी गावामध्ये मी शेतकऱ्याच्या बांधावर व्हिजिट केलेली आहे. शिरबावी हे गाव सांगोला तालुक्याच्या शेती उत्पादनाच्या बाबतीमध्ये फार मोठं अग्रेसर गाव आहे. प्रत्येक शेतीतलं कुठलंही पीक असेल, ऊस असेल, डाळिंब असेल, बोर असेल, द्राक्ष असतील. आज आपण या ठिकाणी मिरचीच्या प्लॉटवर आलो आहे. मगाशी येताना आपण आंब्याच्या फडतरींच्या प्लॉटवर गेलो. प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे प्रत्येक पिकामध्ये इथल्या सगळ्या बहादर शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये विक्रमी उत्पादन घेण्याचा आजपर्यंतचा विक्रम आहे. त्यामध्ये आपण इथं आता माझा सहकारी धनाजी साळुंके, त्याची मंडळी, त्याचं कुटुंब इथं आहे. अर्ध्या एकरामध्ये अतिशय महत्त्वाकांक्षी मिरचीची लागवड करून त्या ठिकाणी आपण बघितलं मिरचीची झाडं, तर माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नंबर 1चं उत्पादन त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. अर्ध्या एकरामध्ये आत्तापर्यंत 9 टन मिरची पाठवलेली आहे आणि अजून त्याचं म्हणणं आहे की
साधारणपणाने 15-16 टन जाईल. म्हणजे 25 टन मिरची विक्रमी उत्पादन हे आमच्या बहादर सहकारीने घेतलेलं आहे. ह्याच्या अगोदर मी आमच्या फडतरेंच्या शेतीवर गेलो होतो. तिथं रोजगार हमीच्या योजनेच्या माध्यमातून आंब्याची बाग त्यांनी त्या ठिकाणी फुलवलेली आहे. तिथले कृषी सहाय्यक नलवडे आम्ही सगळ्याच मंडळींनी त्या ठिकाणी व्हिजिट केली. ते आपल्याकडे आहेच. तर आंब्याचं सुद्धा म्हणजे माळावर दगडं फोडून ती बाग त्या ठिकाणी शासनाच्या योजनेच्या माध्यमातून लावलेली आहे. तिथे विक्रमी उत्पादन सुरू झालेलं आहे. फक्त एक सगळ्या शेतकऱ्यांनी एकच खंत व्यक्त केलेली आहे की या मालाला बाजारपेठ आम्हाला चांगली मिळत नाही. आमच्या सगळ्या शेतीमालाला विक्रमी आणि क्वालिटीच्या उत्पन्नाला मधले दलाल जे आहेत तेच आमचं निम्म उत्पन्न खातात. मी कृषी अधिकाऱ्यांनाही बोललो, आता कृषी मंत्र्यांनाही बोललो, सगळ्याच अधिकाऱ्यांना बोललो की भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला मार्केटिंगसाठी चांगली मदत शासनाच्या माध्यमातून झाली तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. अशा पद्धतीनं भविष्य काळामध्ये हॉर्टिकल्चरमध्ये पण काही त्रुटी आहेत. उदाहरणार्थ पेरू आहे. पेरूला सरदार पेरूलाच फक्त अनुदान मिळते, पण सरदार पेरू या भागामध्ये होत नाही चांगला. तैवानचा पेरू आहे. जसं आता मी आमचे तज्ज्ञ शहाजीदाजीच्याबरोबर चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की ह्याचं फळ आपलं त्या ड्रॅगन फ्रूट पहिलं नव्हतं शासनाच्या योजनेमध्ये. तसंच हा पेरूसुद्धा शासनाच्या योजनेमध्ये आपण घातला तैवानचा. तर 6 महिन्यामध्ये पेरूला सुरुवात होती. आणि मगाशी आपण तुझ्या ह्याच्यात किती एका झाडाला पेरू साधारणपणे 300-350 250-300 पेरू चांगले त्याला लागू शकतात आणि शेतकरी उत्पादन घेऊ शकतो. या त्रुटी आम्ही भविष्यकाळात सगळ्या तालुक्यातल्या उत्पादक शेतकऱ्याशी, शिरबावीतल्या सगळ्या शेतकऱ्याची एक भविष्य काळामध्ये आंबा उत्पादक असेल, मिरची असेल, तैवानचं पेरू असेल, ह्या सगळ्यांना एकत्रित करून सांगोला तालुक्यामध्ये चांगलं मार्केट आम्हाला कसं मिळवता येईल. कारण या अगोदर आमच्या बहादर शेतकऱ्यांनी लंडनची बाजारपेठसुद्धा आमच्या सांगोलेकरांनी काबीज केलेली. हा सांगोल्याचा इतिहास आहे. तर राहिलेली काही उर्वरित त्रुटी आहेत ते आम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून माझे सहकारी, ज्येष्ठ सहकारी कोकाटे साहेब आहेत, कृषी मंत्री, फलोत्पादन मंत्री सन्माननीय गोगावले साहेब आहेत, या दोघांची एक संयुक्तिक बैठक घेऊन आम्ही भविष्य काळामध्ये या शेतकऱ्याला न्याय द्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद. बीएन जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.